उपनिबंधक कार्यालयामध्ये जेव्हा आम्ही माहितीचा अधिकार टाकला तेव्हा त्यांनी उपनिबंधक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली नाही, आमच्याकडे पुरेसे कर्मचारी नाहीयेत, वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, अशी उत्तरं आम्हाला उपनिबंधक कार्यालयातून दिली। प्रथम अपील केला, अपीलाच्या सुनावण्या झाल्या तेव्हा बँकेचे कर्मचारी हितेश पाटील हे देखील ह्यांची आवश्यकता नसताना त्यांना देखील तिथे उपस्थित केलं गेलं। 21-22 तारीख आली तरी सुद्धा आम्हाला महिना उलटून गेला, तरी सुद्धा आम्हाला बँकेकडून अहवाल येत नाहीयेत। उपनिबंधक कार्यालयातून पण उडवाउडवीची उत्तरं दिली जातात। कोणाच्या विरोधात? आमची तक्रार पतसंस्थेविरुद्ध पण आहे आणि उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध पण आहे। जर सरकारी कर्मचारी जे आहेत तेच जर एखाद्या तक्रारदाराला स्थानिक रहिवाशांना जर सपोर्ट करत नसतील, लागलेली माहिती जर पुरवत नसतील, तर हे जे भ्रष्टाचार चालले। आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। वसई तालुक्यात अनेक पतसंस्था आहेत, परंतु या पतसंस्थेला आता ग्रहण लागले। अनेक पतसंस्था प्रशासक चालवतात, परंतु एक गाजलेली पतसंस्था म्हणजे वसई प्रगती पतसंस्था। या पतसंस्थेचे एकूण 11 कार्यालय आहेत आणि याचा मुख्य कार्यालय अर्नाळा या ठिकाणी। या बँकेचे सभासद माझ्या सोबत आहेत ललिता सूर्यवंशी। त्यांनी एक तक्रार दाखल केलेली आहे, जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत हितेश पाटील यांच्या विरोधात। त्याचा आता उपनिबंधकाने तपास देखील दिलेला आहे, परंतु हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? जर करोड रुपयाची ठेवी सभासद आपल्या बँकेत ठेवतात किंवा एखाद्या पतसंस्थेत ठेवतात, त्यावेळी त्या बँकेचं किंवा त्या पतसंस्थेचं त्या सभासदाशी थेट नातं जोडलेलं असतं। परंतु काही संचालक किंवा काही अधिकारी नेमकं काय करतात आणि कशा प्रकारे काम करतात, खरंच जे ठेवीदारांचे पैसे वापरतात आहेत त्यांचे पैसे खरंच सुरक्षित आहेत का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। जाणून घेऊया सगळं प्रकरण काय आहे। माझ्यासोबत तक्रारदार ललिता सूर्यवंशी आहेत। मॅडम, नेमकी तुमची तक्रार काय आणि कोणाविरोधात? बघा, तक्रार माझी पूर्ण संचालक मंडळाविरुद्ध आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध आहे। त्याच्यामध्ये असं आहे, तक्रारदार माझे वडील आहेत यशवंत मानकर, पण पूर्ण ह्या प्रकरणाचा जी शहानिशा आहे ती मी सुरुवातीपासून करत आहे। आम्ही तक्रार केली, ह्यांचे कर्जदारांबद्दल हितसंबंध असतात, त्यांना हे मोफत सुविधा देतात, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। तसेच ज्यांना कोणी वाली नाहीये त्यांच्याकडून हे लागेल तसे चार्ज लावून, व्याज लावून लागेल तेवढे पैसे उकळतात व ह्यांचे कर्मचारी जे आहेत ते एक सावकारगिरी करून कर्ज वसुली करतात। लोकांच्या दारात नाही त्या वेळेला किती 4-5 जण एकत्र येऊन त्रास देतात, जामीनदारांना कर्जदारांना त्रास देत असतात। त्याकरता आम्ही तक्रार केलेली आहे की ही समाजाची बँक आहे, समाजाचा पैसा हा सुरक्षित राहिला पाहिजे। तुम्ही व्यवस्थित रित्या कर्जाची वसुली करा, व्यवस्थित जे तुमचं घेणं आहे ते सर्व कर्जदारांना व्यवस्थित एकच नियम ठेवा, एकाच नियमाप्रमाणे घ्या। परत ह्यांची स्टेशनरी आहे, स्टेशनरी ही कुठल्याही प्रकारची निविदा न देता हे लोक स्टेशनरी खरेदी करतात। आमचा आरोप असा आहे की 2 पट 4 पट भावानी स्टेशनरी खरेदी करतात, ती त्यांनी त्याचा खुलासा करावा आणि माझ्या तक्रारीप्रमाणे उपनिबंधकांनी उपनिबंधक यांच्या आदेशाप्रमाणे ह्यांची चौकशी लावली आहे। चौकशी करता भारती संख्ये म्हणून या लेखा परिषद ज्या मॅडम आहेत त्यांची नियुक्ती केली गेली आहे। त्या मॅडमनी कोणाच्याही दबावाखाली न येता ही चौकशी करावी। कुठल्याही राजकीय पक्षाच्या स्थानिक राजकारण्यांच्या दबावात न येता किंवा ह्यांनी कुठले आमिष दिले तर त्या आमिषास बळी न पडता त्यांनी चौकशी करावी, हीच माझी विनंती आहे। ह्या माध्यमातून मी भारती संख्या मॅडम ह्यांपर्यंत हा संदेश पोहोचवते की ही चौकशी व्यवस्थित करावी व ह्या बँकेचे जे ठेवीदार आहेत यांना योग्य तो न्याय द्यावा। यामध्ये जवळजवळ 237 कोटीचं भांडवल वर्षाला जमा होतं। आता हे 237 कोटींचा जो रखवालदार असेल
त्या रखवालदारावरतीच जर ही सगळे प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील तर बँकेमध्ये देखील प्रशासक नेमला पाहिजे. कारण या आधीही हितेश पाटील जे सीईओ आहेत त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, अनेक कलम अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु विषय इथेच थांबत नाही. जर एखाद्या व्यक्तीवरती गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर देखील तो त्या पदावरती पूर्वरत होतो, संपूर्ण सिस्टमला चॅलेंज केलं जातं. आता याच्यामध्ये भारती संघे खरंच योग्य तो तपास करणार का, खरंच याच्यामधून जे कल्पित आहेत ते बाहेर पडतील का, या सर्व विषय आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर करा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.